नमस्कार, टेस्टी फूडमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। चला तर आज आपण एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने कांदा पोहे याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 वाटी इतके पोहे घेतलेले आहेत। लगेचच हे पोहे चाळून घेऊयात, म्हणजे त्यातील जे काही दगड कचरा किंवा कस जे काही असेल ते लगेचच निघून जाईल। पोहे चाळून झाले की लगेचच ते 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पोहे स्वच्छ असे धुवून झालेले आहेत। लगेचच हे 5 मिनिटांसाठी झाकून चाळणीमध्येच ठेवायचे आहेत, म्हणजे पोहे हे ओव्हरसोक्ड होणार नाही। 5 मिनिटांनंतर लगेचच झाकण काढून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता पोहे हे एकदम छान असे भिजलेले आहेत। लगेचच फोडणी देऊन घेऊयात। कढई गरम झालेली आहे। लगेचच यामध्ये 2 पळी इतके तेल घालून घ्यायचे। तेल थोडंसं गरम झालं की लगेच यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आणि शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे। शेंगदाणे तळलेले आहेत। लगेचच हे काढून घेऊयात। लगेचच यामध्ये 1 चमचा इतकी मोहरी घालून घ्यायची। मोहरी थोडीशी तडतडली की लगेच 1 चमचा इतकं जिरं घालायचं। जिरं थोडंसं तळलं की लगेच यामध्ये भरपूर असा कांदा घालायचा आणि गुलाबी होईपर्यंत परतू द्यायचा। कांद्या पोह्याला जास्त कांदा असेल तर पोहे हे खूप भारी लागतात। लगेचच हे सर्व मिक्स करून घेऊया आणि लगेचच यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या। लगेचच यामध्ये कढीपत्ता देखील घालून घ्यायचा आणि सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आणि गुलाबी रंग होईपर्यंत कांदा परतू द्यायचं। कांदा हा गुलाबी रंग परतलेला आहे। कढीपत्ता आणि मिरच्या देखील छान परतलेल्या आहेत। लगेचच इथे अर्धा चमचा इतकी हळद घालून घ्यायची आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं। हळद ही नंतरच घालायची, नाही तर हळद जळू शकते। लगेचच यामध्ये आपण भिजवून ठेवलेले संपूर्ण पोहे घालून घ्यायचे आणि सर्व छान असं एकजीव करून घ्यायचं। संपूर्ण पोहे घालून घेतलेले आहेत। लगेचच हे मिक्स करून घ्यायचे। हलक्या हातानेच मिक्स करायचं, नाहीतर पोहे तुटू शकतात। अशा प्रकारे पोहे हे छान असे मिक्स झालेले आहेत। लगेचच यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि सर्व मीठ हे पोह्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं। लगेचच यावरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यायचं आणि बारीक गॅसवरती शिजू द्यायचं। 5 मिनिटांनंतर लगेच झाकण काढून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता की पोहे छान असे मऊ झालेले आहेत। लगेचच यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची। भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि सर्व कोथिंबीर देखील छान मिक्स करून घ्यायची। अशा प्रकारे आपले पोहे हे बनून तयार झालेले आहेत। चला तर लगेचच प्लेटीमध्ये वाढून घेऊयात। एका प्लेटीमध्ये पोहे टाकून घेतले आहेत। लगेचच यावरती कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातली की लगेचच यावरती शेंगदाणे घालायचे आहेत। शेंगदाणे घातले की लगेचच यावरती फरसाण घालायचं आहे। फरसाण घातलं की पोहे हे खूप भारी लागतात। लगेचच यावरती लिंबाची फोड ठेवून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली कांद्या पोह्यांची प्लेट ही बनून तयार झालेली आहे। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला देखील नक्कीच आवडेल। जर व्हिडिओ आवडला असेल आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।